आज आपण बनवतोय दुधीच्या वड्या, म्हणजे दुधी भोपळ्याच्या वड्या ज्या आहेत त्या बनवत आहोत। तर बऱ्याच वेळेस काय होतं, दुधी जो आहे खायला नाक मुरडतात, त्याचे आपण थालीपीठ जरी केले तरी आवडीने खात नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही या दुधीच्या वड्या एकदा नक्की ट्राय करा। 8 दिवस सहज टिकल्या जातात आणि बनवायला अतिशय सोप्या। आता ह्या 8 दिवस कशा टिकवायच्या हे तुम्हाला मी पुढे सांगते। तर त्या अगोदर इथे एक दुधी घेतला होता, नखाने थोडंसं टोचून पाहिलं तर दुधी मस्त कोवळा होता। तर इथे एक दुधी घेतला, त्याचे वरचं जे देठ होतं आणि खालचा भाग काढून घेतला। त्यानंतर याला आपण किसून घेऊया। जर तुमचा दुधी जास्त असा निब्बर वगैरे असेल तर मग त्याची साल जी आहे साळून घेतली तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने हा दुधी जो आहे संपूर्ण किसून घेऊया। आता हा दुधी किसण्यासाठी मी इथे किसणी जी आहे मोठी घेतली होती, जेणेकरून छान असे हे थोडेसे लांब लांब किस जो आहे तो पडेल, त्यासाठी इथे मी थोडीशी जी आहे मोठी किसणी घेतली होती। संपूर्ण दुधी जो आहे किसून घेतला। त्यानंतर हा दुधी जो आहे, आता याला खूप जास्त पाणी सुटतं किसल्यावर, तर ह्याचं पाणी आपण थोडंसं जे आहे पिळून घेऊया, जेणेकरून असं खूप जास्त पचपच आपल्या वड्या होणार नाही त्यामुळं। तर अशा पद्धतीने दुधीतलं संपूर्ण पाणी जे आहे काढून घेतलं। आता एकदा दुधी किसला की पटापट याची जी आहे पुढची प्रक्रिया करून घ्यायची, कारण दुधी जो आहे किसल्यावर खूप पटकन काळा पडतो। त्यानंतर हे पाणी जे आहे पिळून घेतलं। आता हे पाणी जे आहे मी टाकून देणार नाही आहे, एक तर मग तुम्ही प्यायलात तरी सुद्धा चालेल किंवा मग कुठल्या भाजीच्या फोडणीमध्ये घातलं ना तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी कपाने मेजरमेंट घेत आहे। तर 1 कप ज्वारीचं पीठ, त्याच कपाने अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं। त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप बेसन पीठ घेतलं आणि नंतर अर्धा कप जो आहे रवा घेतला। रवा बारीक जाड कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल, पण रवा जो आहे आवर्जून घाला, कारण दुधीमध्ये ना खूप जास्त प्रमाणात पाणी असतं आणि मग ह्या ज्या वड्या आहेत ना अशा खुशखुशीत कुरकुरीत होत नाहीत। त्यानंतर इथे एक वाटण सुद्धा बनवून घेतलं, थोडासा कढीपत्ता, चवीनुसार मिरची, म्हणजे तिखटाच्या प्रमाणे जे आहे मिरची घेतली हिरवी। त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 चमचा जिरे वाटण घातलं। त्यानंतर चिमूटभर हळद घातली, अर्धा चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरे तीळ घातले, कोथिंबीर घातली आणि हे संपूर्ण जिन्नस जे आहे एकत्र करून घेऊया। आता हे जे आहे आपल्याला खूप जास्त मसळून वगैरे असं पीठ मळायचं नाही, फक्त याचा जो आहे आपल्याला असा गोळा बांधून घ्यायचा आहे। बघा, आपण जर याला खूप जास्त मसळत बसलो ना तर दुधी जो आहे जास्त प्रमाणात पाणी सोडेल। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपलं सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर मीठ घालायचं, म्हणजे काय होतं, दुधी जो आहे जास्तीचं पाणी सोडत नाही। त्यानंतर अशा पद्धतीने हा जो गोळा आहे बांधून घेत आहे। आता याला खूप जास्त पचपच करायचं नाही, त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही, आपण ऑलरेडी दुधीचं पाणी पिळून घेतलेलं आहे। आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण दुधीची भाजी बनवतो तर ती मुलं खात नाहीत किंवा मग थालीपीठ जरी बनवले तरी सुद्धा नाकं मुरडतात। पण हा जो पदार्थ आहे दुधीच्या वड्या, हे लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खातात आणि त्यांना थोड्याशा अशा कुरकुरीत वगैरे दिल्या ना, चवीला उत्तम, तर ते आवर्जून आणि आवडीने सुद्धा खातात। हवं तर तुम्ही हे ट्रॅव्हलमध्ये सुद्धा कॅरी करू शकता। फक्त काय करायचं, पूर्णतः थंड झाल्या ना मग एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही हे ट्रॅव्हलमध्ये सुद्धा किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा किंवा मग छोट्या भुकेसाठी सुद्धा ह्या ज्या वड्या आहेत खाऊ शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने हा जो पिठाचा गोळा आहे बांधून घेतला। आता याचा एक छोटासा रोल बनवून घेऊया, म्हणजे काय होतं, छान याच्यानंतर जे आहे आपल्याला वड्या कट करताना छान असा शेपसुद्धा येईल आणि अशा तुटल्या फुटल्या सुद्धा जाणार नाही। त्यामुळं काय करायचं, कुठलीही वडी असली ना तरीसुद्धा ज्यावेळेस आपण ही वडी जी आहे उकडायला ठेवणार आहोत ना, त्या अगोदर याचा शेप जो आहे मेंटेन करून घ्यायचा, म्हणजे काय होतं, नंतरच्या ज्या वड्या आहेत ना त्या व्यवस्थित कट करल्या जातात। आता यामध्ये ना आपण सोडा घातला आहे ना काहीच घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा इतक्या मस्त अशा हा जाळीदार कुरकुरीत, वरून कुरकुरीत आतून अशा मस्त मऊ ह्या वड्या बनल्या जातात। त्यानंतर साधारण 1 चमचा इथे मी तीळ घेतले आणि तिळाने जे आहे वरून असं डेकोरेट करून घेते, म्हणजे काय होतं, दिसायला सुद्धा वड्या ज्या आहेत छान दिसतात। कुठलाही पदार्थ आपण खाण्याअगोदर तो डोळ्याने पाहत असतो की किती चवदार झाला आहे किंवा कसा दिसतोय, आणि ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पदार्थ डोळ्याला चांगला दिसत नाही मग तो आपण खायला टाळाटाळ करतो। तर मला तरी असं वाटतं की कुठलाही पदार्थ डोळ्याला दिसण्यासाठी छान असावा आणि चवीने मग तो उत्तमच असतो बघा।
त्यानंतर एखादी अशी चाळणी घ्या किंवा मग तुमच्याकडं चाळण नसेल तर मग अशा पद्धतीने प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तेलाने थोडंसं त्याला ग्रीस करून घेतलेलं होतं. त्यावर हा जो आहे वड्यांचा गोळा केलेला ठेवला. त्यानंतर 15 मिनटे आपण मिडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घेऊया. 15 मिनटे झाले तर झाकण काढून पाहिलं तर वडीची जी वडी आहे आपला तो छान पद्धतीने वाफला होता. एक सुरीने चेक करूया. हवं तर तुम्ही ते टूथपिकने सुद्धा चेक करू शकता. तर बघा सुरीला कुठेही कण चिकटलेला नाही आहे, म्हणजेच काय एकंदरीत तर आपले हे वड्याचं जे वाफवलेलं छान पद्धतीने वाफलेला आहे हा गोळा कुठेही कच्चा राहिलेला नाही. आता हव्या तशा छान अशा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा मीडियम साईजच्या ज्या आहे इथे मी वड्या बनवत आहे. हवं तर तुम्ही ना ह्यांना सपोज एखाद्या ताटामध्ये थापून आणि वाफवून मग जरी कट केल्या ना तरीसुद्धा चालेल. हवं तसं तुम्ही तुमच्या आकारानुसार तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता. चव तर उत्तमच आहे कारण यामध्ये आपण लसूण घातला आहे, त्यानंतर भरपूर कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे. कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर सगळेच जिन्नस जे आहेत ना आवर्जून घाला. चव अतिशय उत्तम लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर यामध्ये खूप जास्तीचा पसारा नाही आहे, झटपट तयार होणारी ही वडी आहे. आता अशासुद्धा वाफवलेल्या खाऊ शकता. जर तुम्ही खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल ना तर तुम्ही अशाही वड्या खाल्ल्या तरीसुद्धा चालेल. आता मी इथे शॅलो फ्राय करत आहे. जर तुम्हाला शॅलो फ्राय करायच्या नसतील तर मग तुम्ही जो आपला नॉनस्टिक तवा असतो ना त्यावर 2 चमचे तेल घालून तशा जरी फ्राय केल्या तरीसुद्धा चालतील. किंवा मग अशाही नुसती फोडणी दिली ना, जिरे, मोहरी, कढीपत्ता वगैरे घालून फोडणी दिली ना त्या फोडणीमध्ये मिक्स करून अशाही खाल्ल्या तरीसुद्धा चालतील. पण अशा पद्धतीने थोड्याशा शॅलो फ्राय केल्या ना मस्त अशा वरून कुरकुरीत आतून अशा मऊ होतात. पण जर तुम्ही जास्त हेल्थ कॉन्शियस डाएटवर वगैरे असाल तर तुम्ही त्या पद्धतीने खाऊ शकता. आता या वड्या 8 दिवस टिकवायच्या कशा तर वाफवलेल्या ज्या वड्या आहेत ना ते एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता 8 दिवसांसाठी. आणि हवं तेव्हा तळून मस्त अशा ह्या कुरकुरीत वड्या एन्जॉय करू शकता. ट्रॅव्हलमध्ये तर नेऊ शकता, छोट्या मोठ्या पार्टीसाठी करू शकता, मुलांच्या छोट्या बुकेसाठी किंवा मग आता मुलांची शाळासुद्धा सुरू होत आहे तर मुलांना शाळेमध्ये छोट्या सुट्टीमध्ये काहीतरी असं पोटभरीचं नाही पण काहीतरी असा स्नॅक्स पदार्थ हवा असतो तर त्यांना तोही देऊ शकता. तर अशा पद्धतीने ह्या दुधीच्या वड्या लहानांपासून मोठ्यापर्यंत आवर्जून खातात आणि आवडीने खातात. तर हे बघा मस्त अशा ह्या खालीवर करत मी साधारण 2-3 मिनटं लागले मला ह्या वड्या तळण्यासाठी. तर 2-3 मिनटं पूर्ण झाल्यावर छान असा वरून रंग आलेला आहे पहा. छान अशा ह्या कुरकुरीत वड्या ज्या आहेत तळल्या गेलेल्या आहे. आता तुम्हाला जर तळून खायचे नसतील तर मी तुम्हाला भरपूर ऑप्शन सांगितलेले आहे, त्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता. पण या पद्धतीने शॅलो फ्राय केल्यानं थोड्या चव काही वेगळीच लागते बघा. एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर ह्या वड्या ज्या आहेत छान अशा निथळून काढून घेतल्या. आता तुम्ही प्रवासामध्ये जाणार असाल ना तर पूर्णतः वडी थंडी करून मग एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करू ठेवू शकता. हवं तर तुम्ही ही वडी दह्यासोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग अशीही खातली ना तरीसुद्धा उत्तम लागते बघा. एकासारख्या रंगाच्या ज्या आहेत सर्व वड्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आपण शॅलो फ्राय करतो तर खूप जास्तीचं तेल जे आहे वड्या शोषून घेणार नाही. वड्या तळताना गॅसची फ्लेम जी आहे मीडियम टू हाय ठेवायची. लो फ्लेमवर जर वड्या तळल्या ना तर खूप जास्त तेलकट होऊ शकतात, वड्यात तेल पिऊ शकतात. त्यामुळं काय करायचं मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या वड्या ज्या आहेत तळून घ्यायच्या. कारण कच्ची वडी राहील असं काही शंकाच नाही कारण की आपण जे आहे हे वड्या वाफवून घेतलेल्या आहे. तर हे बघा कुरकुरीत तुम्ही आवाज ऐकलाच असेल की किती कुरकुरीत अशी ही दुधी वडी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या दुधी वड्या सगळ्या मी तळून घेतलेल्या आहे मीडियम टू हाय फ्लेमवर. अशा पद्धतीने एकदा बनवा. हवं तर फ्रीजमध्ये स्टोअर करून 8 दिवसांसाठी ठेवू शकता. हवं तेव्हा तळा आणि एन्जॉय करा. तर अशा पद्धतीने सर्वांच्याच आवडीच्या ह्या दुधी वड्या तयार झाल्या. चला मग दुधी वड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. पुढची रेसिपी कशाची पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि ही जी दुधी वड्याची रेसिपी आहे ना ही त्या सर्वजण मैत्रिणींना तुमच्या शेअर करा ज्यांना ही रेसिपी माहीतच नाही. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.